अक्षय लाडक्या बहिणीचा सन्मान हे लोकनेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या स्वप्नातलं प्रोग्राम आहे आणि तुम्ही महाराष्ट्रभर बघितलं असेल की खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणीला सन्मान देण्याचं काम माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं। आज शिवसेने शाखेने हे कार्यक्रम आयोजित केलं, त्याबद्दल शाखेचं मी खरोखर अभिनंदन करेन। तर त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून हा कार्यक्रम उभारला, त्याबद्दल सर इथला आमचे उपतालुका प्रमुख दीपक म्हात्रे असतील, योगेश माळे असतील, उमाकांत पाटील असतील, शशिकांत पाटील असतील, आमचे मित्र दया भंडारे असतील, नितीन शेठ असतील, यांनी सगळ्यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम खरोखर उभारला। कारण कुठलाही कार्यक्रम करताना त्यामागची मेहनत असते आणि ते सक्सेस होण्यासाठी जी मेहनत केली त्यांचं कौतुक आपण नक्कीच केलं पाहिजे। ज्या पद्धतीच्या रांगोळ्या काढल्यात खरोखर समाजाला एक आपण चांगला मेसेज देतो की गर्भामध्ये आईच्या गर्भामध्ये मुलावरती कसे संस्कार होतात। ज्या प्रकारे मी बोललो की छत्रपती शिवाजी राजे घडले त्या राजमाता जिजाऊ होत्या म्हणून, तर कुठल्याही महापुरुषाला घडायचं असेल तर त्याच्यासाठी आपली स्त्री जी आहे ती सक्षम पाहिजे, तेव्हा त्या पद्धतीचे त्याच्यावर संस्कार होतात आणि पुढे जाऊन तो राजा छत्रपतींसारखा नाव कमवतो एवढं नक्की। दिवाळीच्या शुभेच्छा यावर्षी खऱ्या अर्थाने मला वाटतंय की ज्या पद्धतीत दिवाळी लोकांची चालली खूप सुंदर आहे, आनंदित आहे। आणि मी बोललो की लाडकी बहीण योजना बऱ्याच विरोधकांना वाटलेलं आहे की बंद पडेल, अशा पद्धतीचं काही काम होणार नाही। एकनाथ शिंदे साहेबांवरती लोकांचा मोठा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला ते कुठेही तडा जाऊन देणार नाही। तेव्हा लाडकी योजना ही 10 वर्ष 15 वर्ष नाही तर 25 वर्ष अजून चालेल अशा प्रकारचा आम्हाला भरोसा वाटतो।